आदरणीय अजितदादा पवारांनी पत्र दिलं की ज्या वेळेला तिकीटचं वाटप होतं 29 तारखेला तिकीटचं वाटप होतं 15 पुढच्या जानेवारीला म्हणजे दादांनी मला पुण्यात बोलवून घेतलं होतं. मला मैनुद्दीन बागवानला, इद्रिस नायकवाडीला आणि जगदाळे सर असं सगळ्याला बोलवून घेतलं होतं. दादानं मला 1 तास वेळ दिला माझं आणि मैनुद्दीन बागवान भेटवण्याचा. ज्या वेळेला मी प्रवेश केलो होतो तेव्हा दादाने मी सांगितलं होतं की दादा ह्या अमुक माणसाला पक्षात घ्यायचं नाही, तर तुम्ही पक्षात येणार नाही तर मी पक्षात येणार नाही. दादाने मला शब्द दिलेला होता, तुम्हाला विचारूनच काम केलं. ज्या वेळेला काही लोक प्रवेश करण्यासाठी तिथे गेले, दादाने म्हटले जमील बाबांना मला विचारायचं आहे, जमील बाबांना बोलवून घ्या. 15 तारखेला आम्ही गेलो, बसल्यानंतर 1 तास दादाने आम्हाला वेळ दिला. मैनुद्दीन बागवान, मी, इद्रिस नायकवाडी, निशिकांत दादा 14 जण बसलो आणि मार्ग निघालेला नाही. मार्ग नाही निघाल्यानंतर आम्ही उठून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर किशोर जामदारनं अनेक नगरसेवक मिरजेतले घेऊन आले. माझे नगरसेवक पण होते आणि आल्यानंतर डायरेक्ट तिने प्रवेश केला आणि बसलं गेलं. बसल्यानंतर बघा, आज मिरजेचे आमदार इद्रिस नायकवाडी पण त्या मीटिंगमध्ये होते. अनेक नगरसेवक बसलेले होते. यांना सांगण्यात आलं की दादा आम्हाला तुम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे. त्या मीटिंगमधनं इद्रिस नायकवाडीला बाहेर काढण्यात आलं. आमदार इद्रिस नायकवाडीला बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढण्यात आल्यानंतर डोळ्यातनं पाणी आलं. त्यावेळेला मी तिचा कट्टर कार्यकर्ता इद्रिस नायकवाडी कोण नव्हतं तेव्हा मी तिच्यावर होतो. त्याच्या डोळ्यातनं पाणी बघून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मी इद्रिस भाईला विचारलो, इद्रिस भाई काय झालं नेमकं आम्हाला सांगा तर. जमील राजकारणात असं होत असतं. मी तुमचे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. म्हटलं का तुम्ही बोलायला, काय झालं तर सांगा नेमकं. मराठा सगळं एक वाल आलं. तुम्ही दोन्ही भाऊ मला पाठिंबा द्या, तुमच्या पाठीची मी राहतो. वार्ड क्रमांक 6 मध्ये तुम्हाला 2 वेळा तिकीट द्यायची जिम्मेदारी माझी. तुम्ही असं का म्हणा लागलं. नाही म्हटलं तुम्ही दोन्ही भाऊ एक. त्यावेळेला आम्हाला दोन्ही भाऊला एक तिने दिलं. तिकीट द्यायची आश्वासन आम्हाला दिली गेली. दादापाशी गेलं. दादानं म्हटले ठीक आहे तरी असं होऊ शकतं. माझी 6 नंबर वार्ड माझा आहे. मी त्यांना तिकीट दिलो आणि दोघांना निवडून आणायचं माझी जिम्मेदारी. दादा म्हटले ठीक आहे. मग एका भावाला तिथं मी त्याच्या विरुद्धमध्ये लढायला तयार होतो. त्यामध्ये बरोबर आहे का चुकीचं आहे. 1 वर्ष 1.5 वर्ष त्या तयारीतच होतो मी. मग तुम्ही एकदा दोन्ही भावाला एक केल्यानंतर तुमची जिम्मेदारी नाही का हो तिकीट द्यायची. ज्या वेळेला 29 तारखेला त्या हॉटेलमध्ये बसलं आणि तिकीट द्यायचं वेळ आली, मला म्हटलं लेडीज घ्या भेटू. मी लेडीज घेणार नाही, मीच उभारणार आहे. दिल्याप्रमाणे तुम्ही शब्द पूर्ण करा. मग म्हटलं मी दादाला फोन लाव, दादाशी मी बोलतो. दादानं जर मला म्हटलं तुझ्या मी थांबू नको इलेक्शनला, तर मी बाजूला उभारायला तयार आहे. दादाच्या शब्दाच्या पुढे मी जाणारा माणूस नाही. हे शब्द मी तिथं सांगितलो. संजय काका पाटील, मकरंद आबा पाटील, लतीफ तांबोळी नेतृत्व होते. मग मला म्हटलं 1 तासानंतर फोन लावतो. माझ्यासमोर त्याने फोन लावले दादाला. फोन लागला नाही, फोन उचललं गेलं नाही. मला म्हटले 1 तासानं तुम्हाला बोल. म्हटलं ठीक आहे. 1 तासानं मला बोलवलं गेलं. म्हटले लतीफ तांबोळी म्हटले मकरंद आबा पाटील मध्ये अजितदादा पवार म्हणजे मकरंद आबा पाटील एक दोन्ही दिलेला शब्द हे पूर्ण करतात. जमीलभाई दादानं तुम्हाला लेडीज घ्यायला सांगितलं. मी म्हटलो हाच जोडतो, प्लीज मला लेडीज घेऊ नका. नाही तुम्हाला लेडीज घ्यावं लागेल. जर काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला 1.5 वर्ष ते 2 वर्षासाठी प्राप्त नगरसेवक देण्यात येईल. मी दादानं सांगितल्यात काय, दादानं सांगितलं. मग संजय काका पाटील म्हटलं जमीलभाई तुमच्यावर अन्याय होतं हे मला मान्य, तुम्ही लेडीज. आम्ही लेडीजची तयारी केल्या नव्हतो, माझी स्वतःची तयारी केली होती. दादाचा शब्दाच्या पुढे आम्हाला जाता येत नाही. असं अनेक नगरसेवक येतील, अनेक जातील, काय पण होतील, कितीही पदं येतील, कितीही जातील. मात्र तो अजितदादा आमचा नेता आहे. माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्याध्यक्षपदी एवढी मोठी जबाबदारी दिली.
हे नगरसेवक होते आणि दादा राहिले असं हिच्यापेक्षा मला मोठं पद मिळालं. तर दादाच नाही तर सांगायचं काय, सांगायचं कोणाला आणि मागायला कोणापेक्षा. त्यावेळेस 27 तारखेला मी गेलो, त्यांना मी पत्र दिलो, तुम्ही प्रश्न विचारला मला. त्या प्रश्नात मी डायरेक्ट लिहिलं की दादा ह्या लोकांनी मला आपल्या नगरसेवक पण करतो म्हणून शब्द दिलेलं होतं आणि ह्या नगर आमदारांनी ह्या ठिकाणी आणून चुकीचं काम केलं, त्यामुळे आपली सत्ता गेली. आज 16वर समाधान लावायला लागलं. त्या ठिकाणी 25 जर आपण गेलो असतो तर आज महापौर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला असता. अहो तुम्ही दिलेले शब्द पूर्ण करत नाही. जयंतराव पाटलासारख्या माणसाला तुम्ही फसवलं, अजितदादासारख्या माणसाला फसवलं. हे आता 2 वर्षासाठी मी तरी सांगितलं, तिने सत्ता कबूल केल्यात का मी कबूल की बोललोय? इद्रिसीपणे स्वतः म्हटलं ना मला 2 वर्षासाठी दिले म्हणून, का मी बोलायला लागलोय? अरे अजून सुद्धा वेळ गेली नाही, जावा द्या जावा राजीनामा. मुस्लिम समाजाचा कुठं तर मान सन्मान ठेवा. पद अनेक येतील, पद अनेक जातील. कुणाचं मन दुखवू नका, कुणाला नाराज करू नका. मुस्लिम समाजामध्ये एखादा लघवीला ठेगडा कसं वापरत जातो, लघवी आल्यानंतर आणि तिला टाकले जातो, तसं वापर करायचं काम इद्रिस नाईकवाडी करतात. एखादा कुणाचं मन जर दुखलं आणि मन जर तुटलं तर परमेश्वरापाशी देर आहे मात्र तांदेर नाही, एवढं लक्षात ठेवा. कुणाच्या डोळ्यातून जर पाणी येत असेल, कुणाचं मन जर दुखलेलं असेल, कुणाचं जर चिखलेलं असेल, तर परमेश्वर असं तुम्हाला करेल की तुमचं कयामतपर्यंत तुमचं नाव राहील की हे माणूस असं केला होता आणि असं झालं. राजकारणात चांगले दिवस येतात, वाईट दिवस येतात, सगळे येतात. दिलेला शब्द काढणाऱ्या माणसाला हिच्यापेक्षा मोठं पद मिळतं. लक्षात घ्या. आज माझ्या वतीने काय काय केलं तुम्हाला सगळं माहिती आहे. मी ते बोलू शकत नाही. ज्यावेळी त्यापेक्षा कोण नव्हतं तेव्हा जमील बाबा होते. जमील बाबा ठीक. माझी विनंतीप्रमाणे वरिष्ठांनी राजीनामा मागितला. 2 वर्षासाठी तुम्हाला दादाने केलेले तुम्ही राजीनामा द्या. की मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाजाचा घाट. जर माझा राजीनामा झाला की महाराष्ट्राचे मुस्लिम समाज राष्ट्रवादीकडनं बाजूला जातील, अल्पसंख्याक समाज बाजूला जातील, असं धाक दाखवले गेले. तर तुझ्यापाशी मुस्लिम समाज आहे कुठं, अल्पसंख्याक आहे कुठं? आणि मुस्लिम समाजासाठी तू काय केलंय, अल्पसंख्याच्या समाजासाठी तू काय केलंय? मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याच्या समाजासाठी तुला दादाने आमदार केलं होतं आणि त्या लोकांचं तू काम केल्यानं दादा तुझ्यावर नाराज होतं. ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या माणसाला तुला आमदारगी केली, त्या माणसाला तू फसवला, त्या पक्षाच्या विरुद्धमध्ये तू काम केला. अरे वा रे राजकारण. मी जास्त बोलत नाही, वेळ प्रसंग पुढे घेत जाईल. राजकारण आहे, चांगले दिवस येतात, वाईट दिवस येतात, सगळे दिवस येतात, सगळ्याला दिवस येतात. तुम्ही पण मदत. परमेश्वर पाशी फार मोठं खणका वाचणार. या डोळ्यातनं पाणी येतात, त्या पाणीचा हिशेब चुकवावं लागतं. अजूनपर्यंत मी एवढं इद्रिसभाईसाठी केलं. आमच्या परमेश्वरला पहिला मानण्याचा, तिच्यानंतर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तिच्यानंतर आमचे आई वडिलांनंतर मी लकब जर कोणाला देत होतो ते इद्रिस नाईकवाडीला. माझं आत्ममत चिराला, दुःखाला, एवढं मला फसवणूक केलेली. आज आमच्या डोळ्यातनं पाणी येतं. परमेश्वर कुठं ना कुठं भरायला हिशेब होणार.